नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. जे पुणे म्हाडा लॉटरीची 4185 जे घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, त्याची लॉटरी अलीकडेच जे कालच्या दिवशी म्हणजे 11 सप्टेंबरला जाहीर झालेली आहे. 11 सप्टेंबरला या घरांची लॉटरी जाहीर झालेली आहे. तुम्हाला 31 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला या लॉटरीमध्ये भाग घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला 1 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला पेमेंट करायचं आहे. त्यानंतर 11 नोव्हेंबरला तुमची प्रारूप यादी लागणार आहे. म्हणजे तुम्ही फॉर्म वगैरे भरलेला आहे, त्याच्यामध्ये काही चुका वगैरे आहे का? त्याच्यानंतर प्रारूप यादी लागते. त्यानंतर 17 नोव्हेंबरला तुम्हाला जर काही चुका असल्या तर त्याच्यामध्ये 17 तारखेला तुम्हाला अंतिम म्हणजे तो फायनल ड्रॉप लागतो. तो पूर्ण आपल्याला जे पुणे म्हाडा लॉटरीची जी साईड आहे त्याच्यावरती पूर्ण तिथे हा ड्रॉप ओपन होत असतो. त्यानंतर 21 नोव्हेंबरला या लॉटरीचा निकाल आहे. असं ह्या लॉटरीचं जे नियोजन आहे. याच्यामध्ये 4186 घर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये जे घर उपलब्ध करून देण्याला टोटल याच्यामध्ये जी घरे असतात जे म्हाडाला मिळत असतात, जसे की 15% सर्व समावेशक योजनेची घरे जे प्रायव्हेट बिल्डर बांधत असतात त्यांच्या थ्रू जे म्हाडाला मिळत असतात. 20% सर्व समावेशक योजना असतात त्याच्या सुद्धा म्हाडाला जे प्रायव्हेट घरं बांधत असतात बिल्डर त्यांच्यातून म्हाडाला मिळत असतात. त्यानंतर PMRD मधील जे घरे आहेत ते घरांची लॉटरी आहेत. त्यानंतर PMC मधील जे घरे आहेत आणि सांगली, कोल्हापूर या भागातील जी घरे आहेत हे या लॉटरीमध्ये पूर्ण 4186च्या घराच्या लॉटरीमध्ये पूर्ण इन्क्लूड आहेत. तर या लॉटरीमध्ये आपल्याला जर भाग घ्यायचा असेल तर तुम्ही भाग घेऊ शकता. आपण पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे. चॅनलला तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुम्ही सबस्क्राईब केल्याने मला काही पैसे मिळत नाही आणि तुम्हाला पण काही पैसे द्यावे लागत नाही. पण जस्ट एक असे व्हिडिओ काढण्यासाठी आम्हाला मोटिवेशन मिळते. याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे एकच की तुम्हाला याच्यामध्ये इन्कम मर्यादा सांगण्यात आलेली आहे. तुमचं इन्कम काय आहे तुम्ही त्याच इन्कम मध्ये तुम्हाला हे फॉर्म भरता येतात. जस्ट एक तुम्हाला सांगायचं म्हटलं तर जे मुंबई, नागपूर आणि पुणे हे जे महानगर आहेत 10 लाखांपेक्षा जास्त त्यांचं इन्कम आहे. तिथे त्यांचं जे इन्कम सांगण्यात आलेलं आहे EWS टाईपसाठी 6 लाखाच्या आत असणे आवश्यक आहे. EWS मध्ये जर तुम्ही अर्ज करत असणार तर त्यानंतर 6 ते 9 लाखाच्या आतमध्ये जे इन्कम आहे त्यांचं ते LIG मध्ये अप्लाय करू शकतात. ज्यांचं इन्कम 9 लाख आणि 12 लाखच्या आतमध्ये ते MIG साठी उपलब्ध जे घरांसाठी अप्लाय करू शकतात आणि 12 लाखांच्या वरती उत्पन्न मर्यादा नाही म्हणजे ते हायर इन्कम ग्रुपमध्ये येतात ते त्यांच्यासाठी म्हणजे घरांसाठी अप्लाय करू शकतात. हे जे 10 लाखांपेक्षा जास्त ज्या महानगरमध्ये राहतात हे त्यांच्यासाठी इन्कम क्रायटेरिया हा ठरवलेला आहे. म्हाडाच्या साईडवरती पूर्ण बातमी आलेली आहेत, PDF सुद्धा आलेले आहेत, साईडला पण लावलेले आहेत, तुम्ही बघून घ्या. त्यानंतर उर्वरित महाराष्ट्रामध्ये जे राहतात त्यांना अर्ज करायचा असेल तर त्यांच्यासाठी जे इन्कम क्रायटेरिया सांगलेला आहे तो EWS साठी 4.5 लाखच्या आतमध्ये तुमचं इन्कम असणे आवश्यक आहे. हे 3 महानगर सोडून त्यानंतर तुम्हाला 7.5 लाख 4.5 लाख ते 7.5 लाखाच्या आतमध्ये तुम्ही LIG साठी अप्लाय करू शकता. 7.5 लाख ते 12 लाखामध्ये तुम्ही HIG साठी जे इन्कम आहे त्याच्यामध्ये म्हणजे MIG साठी इन्कम म्हणजे मिडल इन्कम ग्रुप आहे तिथे अर्ज करू शकता आणि हायर इन्कम ग्रुपसाठी उत्पन्न मर्यादा सांगितलेली नाही जे 12 लाखाच्या वर आहे. तर हे या उत्पन्न मर्यादा या लॉटरीमध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. हे तुमचं उत्पन्न असणे आवश्यक आहे. तुम्ही ज्या उत्पन्न कॅटेगरीमध्ये येतात तुमचं जे उत्पन्न आहे जसे की तुम्ही इन्कम सर्टिफिकेट काढणार, जसं की ITR काढणार, जे तुमचं त्याच्यावरती जे इन्कम दिसेल त्याचनुसार तुम्ही तुमच्या जे घर आहे तुम्ही त्याच्यासाठी अप्लाय करा. जर तुमचं इन्कम जर तुम्ही XYZ असेल आणि तुम्ही जर दुसऱ्या कॅटेगरीमध्ये जर अर्ज करत असणार तर तो अर्ज पुढे जाऊन तो रिजेक्ट होत असतो. कारण की म्हाडाच्या साईडवरती जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करता ही सर्व माहिती म्हाडाच्या साईडवरती कॅप्चर केल्या जात असते. तर हे आपल्याला तिथे उत्पन्न मर्यादा ही सांगितलेली आहे. त्यानंतर तुम्हाला उत्पन्नाचा पुरावा म्हाडा लॉटरीमध्ये जी पुणे म्हाडा लॉटरीमध्ये जी उत्पन्नाचा मर्यादा सांगितलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 1 एप्रिल 2024 ते 25 हे तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न काढलेलं असणे आवश्यक आहे. जे नोकरी करत असतात, जे नोकरी पर्सन आहेत त्यांच्यासाठी उत्पन्न मर्यादा जे सांगण्यात आलेली आहे ज्यांचं ते इन्कम त्यांनी दाखवण्याचा त्यांनी म्हणजे म्हाडाच्या साईडवरती तुम्हाला अपलोड करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला 1 एप्रिल 2024-25 ITR असणे आवश्यक आहे. जे नोकरी करत नाही, जे व्यावसायिक आहेत, छोटे मोठे उद्योग करतात, जे गावाकडून फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी जर त्यांच्यासाठी जे तहसीलदार असतात त्यांच्या भागामध्ये तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे. ते तुम्हाला त्या साईडवरती अपलोड करावे लागतात. असं हे उत्पन्नाचं आपण बघितलेले आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आता जे कागदपत्र सांगण्यात आलेले ते कागदपत्र असणे मस्ट इम्पॉर्टंट आहे. सर्वप्रथम विवाहित जे उमेदवार आहेत, जे अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी जे कागदपत्र आहेत, जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळे कागदपत्र आहेत.
आता आपण सर्वप्रथम विवाहित जे असणार त्यांच्यासाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला सर्वप्रथम ज्यांच्या नावाने अर्ज करायचा आहे त्यांचं पॅन कार्ड, त्यांचं आधार कार्ड, त्यांचं इन्कम टॅक्स रिटर्न किंवा उत्पन्नाचा दाखला, त्यानंतर डोमेसाइल सर्टिफिकेट. तुमचं जे आधार कार्ड आणि पॅन कार्डवरती नाव सेम असणे आवश्यक आहे. आधार कार्डला मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे. जोपर्यंत तुमच्या मोबाईलवरती OTP येणार नाही तोपर्यंत फॉर्म हा पुढे जात नाही. याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, दिलेली आहे, बघून घ्या. तो फॉर्म कसा भरतात. जोपर्यंत तुम्ही आधारला OTP फिलअप करत नाही, डिजिलॉकर मधून तो फॉर्म पुढे जात नाही. त्यानंतर तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न जे फायनान्शियल इयर 2024-25 तुम्हाला असणे आवश्यक, उत्पन्नाचा दाखला 24-25 असणे आवश्यक आहे. डोमेसाइल सर्टिफिकेट 1 जानेवारी 2018च्या नंतर ज्यांनी डोमेसाइल सर्टिफिकेट काढलेलं आहे त्यांचं डोमेसाइल सर्टिफिकेट तुम्हाला तिथे अपलोड करावे लागणार. कारण की डोमेसाइल सर्टिफिकेटला जो बारकोड असतो तो बारकोड त्या म्हाडाच्या साईडवर जसं तुम्ही अपलोड करता तसं तो जो एक नंबर असतो बारकोडवाला तो तिथे कॅप्चर केला जातो आणि राईट साईडला तो तिथे फिलअप होतो आणि म्हणजे आपलं त्याच्यानंतर मग ते 2 दिवसांनी ग्रीनमध्ये होते. म्हणजे ही प्रोसेसला 2 दिवस लागतात. त्याच्यानंतर आपल्याला उर्वरित फॉर्म भरावा लागतो. एका वेळेस एकाच टाइममध्ये हा फॉर्म भरता येत नाही. त्यानंतर आता ही आपण बातमी बघितलेली आहे विवाहितसाठी. जे विवाहित असणार त्यांच्यासाठी त्यांची जी मिसेस आहेत त्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड त्यांचं लग्नानंतरचं नाव असणे आवश्यक आहे. हे पण तुम्ही लक्षात घ्या. जर तुम्ही लग्नानंतरचं नाव चेंज केलं नसेल तर अजून तुम्हाला आजच म्हणजे 2 दिवस झाले फॉर्म म्हणजे लॉटरी निघून तुम्ही ताबडतोब पॅन कार्डवरील जर नाव चेंज करायचं असेल तर 3 ते 4 दिवसामध्ये चेंज करू शकता लग्नाच्या नंतरचं. आणि आधार कार्डचं जर तुम्ही जर असेल तर जवळपास 4 ते 5 दिवस लागतात. म्हणजे दोन्ही प्रोसेस होण्यासाठी तुम्हाला 1 हफ्त्याचा वेळ लागतो. तर तुम्हाला जेवढ्या लवकर असेल तेवढ्या लवकर जर तुम्हाला या म्हाडा लॉटरीमध्ये जर तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर हे तुम्ही तुमचे लग्नानंतर जे तुमच्या मेसेजचे डॉक्युमेंट आहे ते तुम्ही लवकर बनवून घ्या. हे झाले विवाहित. विवाहित मध्ये जर तुम्ही स्पेशल कॅटेगरीमध्ये असणार जसे की याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे SC कॅटेगरी, ST कॅटेगरी, भटक्या जमाती, विमुक्त जमाती, पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक, अंध, अपंग, शारीरिकदृष्ट्या, संरक्षण दलातील कर्मचारी, माजी सैनिक, महाराष्ट्रातील मतदाराचे प्रतिनिधित्व करणारे आमदार, खासदार साहेब, त्यानंतर म्हाडाचे कर्मचारी ज्यांची 5 वर्ष पूर्ण सर्व्हिस झालेली आहेत, राज्य शासनाचे कर्मचारी, केंद्र शासनाचे कर्मचारी जे जे सरकारी क्वार्टरमध्ये राहतात पण त्यांचे 3 वर्षामध्ये रिटायर होणार आहेत की ऑलरेडी ते रिटायर झालेले आहेत त्यांच्यासाठी. त्यानंतर जे कलाकार असतात चित्रपट, दूरदर्शन, नाट्य, तमाशा म्हणजे हे जे कलाकार आहेत त्यांच्यासाठी आणि सर्वसाधारण जनता या कॅटेगरीसाठी हे जे अर्ज असतात. सर्वसाधारण जनता म्हणजे जनरल कॅटेगरीमध्ये तुम्हाला असं वेगळं काही सर्टिफिकेट तिथे अपलोड करावे लागत नाही. पण मी तुम्हाला हे जे कॅटेगरी सांगितल्या या कॅटेगरीमध्ये जर तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल त्यांचं स्पेशल एक सर्टिफिकेट असते. ते तुम्हाला तिथून त्या डिपार्टमेंटमधून तुम्हाला बनवून घ्यावे लागते आणि ते नंतर तिथं अपलोड करावे लागतात. तर हे जे स्पेशल कॅटेगरीमधून जे अर्ज करणार आहे हे त्यांच्यासाठी आहे. तर तुम्हाला हे कॅटेगरी सुद्धा समजली असेल. आता अविवाहित पर्सनला जर तुम्हाला जर अर्ज करायचा असेल जे नोकरी करत आहेत तर ते सुद्धा या म्हाडा लॉटरीमध्ये भाग घेऊ शकता. त्यांच्यासाठी जर ते स्पेशल कॅटेगरीमध्ये असेल तर त्यांचं ते सर्टिफिकेट आहे. जर त्यांच्याकडे स्पेशल कॅटेगरीमधून जर अर्ज करायचा नसेल, जनरल मधून जर अर्ज करत असेल तर त्यांच्या सुद्धासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमेसाइल सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट जे मी सांगितलेले आहे हे 4 डॉक्युमेंट असणे तुमच्याकडे आवश्यक आहे. परत ते जे तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे, डोमेसाइल एक जानेवारी 2018 नंतर बारकोडवाला असणे आवश्यक आहे, इन्कम टॅक्स रिटर्न असणे आवश्यक आहे. जर तुम्ही नोकरी करत नसाल तर उत्पन्नाचा दाखला करणे आवश्यक आहे. तर हे तुम्हाला या म्हाडाच्या लॉटरीमध्ये उत्पन्नाचा गट, उत्पन्नाचा पुरावा, विवाहित, अविवाहित या म्हाडा लॉटरीचं शेड्यूल आणि जे सर्वसमावेशक घर आहेत हे आपण आता बघितलेलं आहे. याच्यामध्ये फॉर्म फिलअप करताना तुम्हाला जर तुमच्या कॅटेगरीमधून जर फॉर्म फिलअप करायचा असेल तर तुम्ही अदर कॅटेगरीमध्ये फॉर्म तुमचा सिलेक्ट होणार नाही. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य म्हणजे जर तुम्ही SC कॅटेगरीमधून अर्ज करत असणार, तुम्ही ST कॅटेगरीमधून अर्ज करत असणार तर तुम्हाला त्याच कॅटेगरीमधून तुम्हाला अर्ज करावे लागतात स्टेप बाय स्टेप. जर तुम्ही ST कॅटेगरी सिलेक्ट केलेला आणि जर तुम्ही जनरलमध्ये करत नसणार तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे. तुम्ही ही गोष्ट समजून घ्या. हे कोकण म्हाडा लॉटरी जे आता जी लॉटरी निघालेली होती 5285 घरांची लॉटरी अजून त्या लॉटरीचा निकाल लागण्याचा बाकी आहे. त्या लॉटरीमध्ये खूप साऱ्या लोकांच्या अशा कमेंट आलेल्या होत्या की सर आता आम्ही काय करा. तर त्यांची आता प्रारूप यादी लागणार आहे त्याच्यानंतर जी फायनल ड्रॉप लागणार आहे त्याच्यामध्ये ते चेंजेस करू शकतात. तर ही प्रोसेस आहे त्याच्यासाठी पण किचकट प्रक्रिया. त्यामुळे फॉर्म भरताना तुम्ही चुकी करू नका.
स्टेप बाय स्टेप भरा फॉर्म. मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरून बघा. तर हे झालेलं आहे. कॅटेगरीमधून जर तुम्हाला अर्ज करायचा असेल, हे एवढं सर्व झाल्यानंतरही जर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असेल फॉर्म भरताना, आता फॉर्म भरताना किंवा फॉर्म निघाल्यानंतर आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात, तर तुम्ही हमखास कमेंट करा, आपण त्याला उत्तर देऊ. तर असं हे म्हाडा लॉटरीबद्दल आपण बघितलेलं आहे. असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचे पैसे तुम्हाला द्यावे लागत नाही आणि मला सुद्धा पैसे मिळत नाही. तर असा आपण आणखी एक नवीन व्हिडिओ घेऊ. त्यापर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.